मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. श्वान याते व्हावे त्याचे द्वारे. श्वान याते ते राम नाम ते राम नाम तेथे राम नाम
होईल श्रवण हा तेथे राम नाम घडीला भोजन उचिष्टाते 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 घडीला भोजन उचिष्टाते हा घडेला भोजन उचिष्टाते घडेला भोजन उचिष्टाते घडेला भोजन उचिष्टाते घडेला भोजन उचिष्टाते मागुदेव घडेला 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 भोजन उचिष्टाते घडेला भोजन हा उचिष्टाते घडीला घडेला माऊली भोजन
तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल संत समागम एखादी परिभावे त्यांचे द्वारी श्वानयाती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. कामारी पटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. हरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. समचरण सरोजम सान्द्रणी लाभदाभ जगन निहित पाणी मंडन मंडनानं, तरुण तुलसी माला कंद्रम गंजनेत्रम तदवद बलात्म विठ्ठलं चिंतयामि. हरि पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरि दुसरे चरण संतचिय, दुसरे चरण संतचिय, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू.
विस्तार चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळ तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी चरण चरण जन्मंता तुम्हालो राम तुझा काय भक्ती त्या त्या वाटा मज दावे शरण चरण एकनाथ शरण चरण एकनाथ शरण शरण एकनाथा नाथ एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला ठेविला राम नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष शरण चरण जे एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दाच पायांचा दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येजाची करण जे द्वंद्व श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारण्याचा विठ्ठला 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 विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा जगद्गुरु तुकोबराजच्या अभंगामध्ये मनुष्य जीवाला अत्यावश्यक अत्यंत पोषक असणारी बाब जर कोणती असेल तर ती सत्संगती करायला सांगतात. सत्संगती जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर मनुष्य जीवनामध्ये काय बदल होतो या अभंगाद्वारे प्रकट करतात. विठाला 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 अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. आपल्या श्री क्षेत्र म्हणावं लागेल लाडसावंगी आदिमाया शक्ती लाडूबाईच्या कृपाशीर्वादाने गेली सालाबादाप्रमाणे चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेल्या सर्व गुणजन मंडळीचं सहकार्य शिवेचा योग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी सर्वचे सर्व सावळेश्वर भजनी मंडळ विशेष सहकार्य या ठिकाणी परमस्नेही परमादरणी हरिभक्त परायण भजन सम्राट आमचे भगवान महाराज. बाबा मला वाटलं हाय का गेले का काय पण हाय का आम्हाला पुढं घालते का काय बरं आहे. आणि वारकऱ्याला वारकरी भेटला थोडं बरं वाटतं. तुम्हाला पाहिल्यावर कपाळावर आड्या पडत नाही तसं काही नाही बरं का. आणि गाणारी वाजवणारी मंडळी वडिलासारखी मंडळी समोर टाळ घेऊन उभा आहेत आणि समोर बसलेली माईबाप माता माऊल्याच्या चरणीसुद्धा नतमस्तक होतो. या ठिकाणी मृदंग सम्राट हरिभक्त परायण आमचे ऋषिकेश महाराज. आनंदाचा योग आहे. गाणारी मंडळी हुशार आहे, वाजवणारी हुशार आहे, बसलेली यांच्यापेक्षा हुशार आहे. मी काही याडपाठ आहे का. सर्वचे सर्व गुणवान मंडळी. आनंदाचा योग आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे पूर्ण भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये घटस्थापना आपण ज्याला म्हणतो 3.5 पीठाचं प्रतीक म्हणून आपल्या प्रत्येक गावामध्ये आपण घट बसवतो. का बसावा? तो घट देवीच्या समोर का बसावा? कारण आपल्याला जन्माला यायला उपादान कारण काय? माया आहे. कारण पहिले कोठ्याची नव्हते. हो, मग हे तेथे ढालगज निर्माण झाली. सुद्धा भगवान परमात्म्याला सुद्धा तिचा स्वीकार करावा लागला. जी एक नव्हे एकचे सरे, दोघा दोपन नाही उरे, काय नेनो साकारे स्वरूप जिया. बरोबर आहे की नाही? मग त्याला सुद्धा पती जन्माला माझे उदरी, म्हणजे त्याला तिचा स्वीकार करावा लागला आणि तिला सुद्धा त्याचा स्वीकार करावा लागला. आणि माईच्या समोर हा घट का बसावा? तोही घट हाही घट आहे, तोही मातीचा हाही मातीचा, त्यातही पाणी आणि यातही पाणी. तो पाझरतून हा सुद्धा पाझरतो. 9 दिवस का बसावा? भक्ती. 9विधा भक्ती. आणि आपल्या कर्मधर्म संयोगाने आपल्या पूर्वी जे कर्म घडलेलं असतं ते सत्कर्म असो किंवा कुकर्म असो, त्या पूर्ण कर्माचा काय होतो? अंकुर फुटत असतो, त्याला आपण धन म्हणतो. आणि 9 दिवसाच्या नंतर त्याचं विसर्जन करायचं. विठाला 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 विठाला. आपल्या समोर बोलता बोलता बोलून गेलो मी की मनुष्य जीवनामध्ये काय महत्वाचं? काय? सत्संगती आहे. जीवनामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक आहेत, काही गोष्टी अनावश्यक आहेत. काही गोष्टीची जीवनात अत्यंत गरज आहे, काही गोष्टीची जीवनात काहीच गरज नाही. काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे आणि काही गोष्टी नसल्याच पाहिजे. हा एक नियम झाला बाबा. हा आपला वारकरी संप्रदायाचा काय झाला? नियम आहे. परंतु कालाच्या ओघानं या नियमामध्ये भंग झालेला आहे, सारं उलटं झालं. जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं, जे अनावश्यक आहे ते अत्यावश्यक बनलं. ज्याची अत्यंत गरज आहे त्याची गरज राहिली नाही, ज्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली. जे पाहिजे आहे ते नको हे वाटायला लागलं आणि जे नको आहे ते पाहिजे वाटायला लागलं. बरोबर आहे? अर्थात समजा हे जे 3.5 हाताचं शरीर आहे, किती? ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं. कृपया शब्दाकडे ध्यान देणे. त्यांच्या हातानं तुमचं नाही भरणार, तुमच्या पलीकडच्या हातानं कोणाचंच भरणार नाही. वस्तुस्थिती आहे ना, खोटं काय बोलू तुम्ही? साऱ्या गावाची शपथ सांगा. 3.5 हाताचं शरीर ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं आहे. मग हे रजतम सत्व 3 गुणांना मिळालेले की नाही? मग हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक, अत्यंत गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण जेवण झाल्याच्या नंतर बिडी म्हणा पेलच पाहिजे. जे पित नाही त्यांना नका विचारू, जे पितात त्यांना विचारा, त्यांना लय गरजेचं आहे ते. एक माणूस असं शेजारी जेवत होता आणि त्याच्याजवळ बिडी होती. म्हणलं ही कशाला? हे जेवल्यावर पोट फुगत. आणि जे पेले नाही ते मेले का? काही गरजच नाही ना महाराज. आमच्या घराच्या गच्चीवर मी दात घासीत होतो बरं बाबा. दात घासा, आता दात घासायचं लय सोपं झालं. पहिलं काय काडी पाहावं लागत होती, ढ्यापसा पाहावं लागत होता, हिटकर घासावं लागत होती. आता सोपं आहे. ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगट ठेवायचं आणि चालायचं. चलो मच्छिंदर गोर काय नाही का? मी दात घासत होतो घराच्या गच्चीवर आणि रोडवर एक माणूस 2 तास बसला बाबा. 2 तास मी गेलो. म्हणलं बाबा 2 तास झाले तुम्ही इथं बसले, काय भानगडे? मला म्हणे बाहेर जायचं. म्हणलं मग कम जाय ना. म्हणे पिढी नाही. मग का दिवसभर बसतो का? वास्तविक पाहता शरीराचा आणि व्यसनाचा कार्यकारण भाव संबंध कुठेही, माफ करा तरुण मंडळीच्या पायाला हात लावून विनंती करतो, व्यसनापासून किती हानी आहे? 5. आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिकता राहत नाही, लौकिकता राहत नाही, शरीराचा सुद्धा नाश होतो. पण तरी सुद्धा गरजेचं बनलं की नाही ते? मग समोर बसलेली तुमच्यासारखी 2-3 वारकरी हाडाचे, त्यांनी तुकोबाराला प्रश्न विचारला, महाराज जीवनामध्ये अत्यावश्यक काय आहे? तर तुकोबाराने चकारात्मक शब्द वापरला, जीवनामध्ये फक्त काय असेल तर सत्संगती महत्वाची. पण ते वारकऱ्यातला एक जरा हुशार होता. तो मला, महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही तुमच्याकडे आलतो का तुम्ही आमच्याकडे आले? तुम्हीच आले बरं, आम्ही तुम्हाला बोललो होतो का? तुम्हीच आम्हाला बोलले. बरं बोलले तर बोलले, पण आमच्या फायद्याचं बोलले नाही ना. आम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जर आमचा इतका कळवळा येतो तर तुम्ही गेल्या वर्षी आम्हाला का सांगितलं नाही? आषाढ महिन्यामध्ये 5 शनिवार, श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार, भाद्रपद महिन्यामध्ये 5 मंगळवार जर आले तर दुष्काळ पडेल, हे का सांगितलं नाही? आणि हे गेल्या वर्षीच्या पंचांगामध्ये आले, का सांगितलं नाही?
लोक तुकोबारा म्हणतात बरोबर आहे गाड्या, आमच्या लक्षात आलं आता. आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आमच्याकडे आले नव्हते. आम्ही तुम्हाला बोललो, तुम्ही आम्हाला बोलले नव्हते. आणि आम्ही तुमच्या फायद्याचं बोललो नाही हे आम्हाला कळतं. पण शास्त्राचा नियम असा आहे, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या लागतात आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. विठाला 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 काही गोष्टी नाही विचारल्या तरी, समजा एखादा माणूस आंधळा आहे, ओरिजिनल डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट आंधळे नाथ बाबा शेष्टीला आली होती. डुप्लिकेट एक माणूस रोड आहे का आंधळ बसलो रोडवर, आंधळ्याला रुपये मी गाडी थांबली, त्याच्याकडे गेलो, त्याच्या ताटात 50 पैसे टाकले. मग तू मला काय म्हणतो, हो महाराज इकडे या. मला काय ₹1000 म्हणून 50 पैसे कसं काय टाकले? अरे मला तू तर आंधळा आहे, तुला कसं काय दिसले रे? ठेवून मी आंधळा नाही म्हणे, आंधळ्या जागेवर बसलो. मला मग आंधळा कुठे गेला ते म्हणते पिक्चर पाहायला गेला. ओरिजिनल आंधळा. आता तो रोडना चालला आणि आंधळा असल्यामुळे तो रस्ता हुकला आणि शेतातनं घुसला. आता समोर 9 परस विहीर आहे. किती तुम्ही मला बोलायचं बरं कधी मध्ये हुकलं आणि काही नाही, फक्त हा म्हणे जातो, मी काही का म्हणत. 9 परस विहीर आहे. तुमच्याकडे परसच म्हणतात ना, म्हणजे आमच्याकडे परस म्हणतात, तुमच्याकडे तुम्ही म्हणतात तू काय दुबईचा आहे का काय तसं. 9 परस विहीर आहे, अर्धी पाण्यानं भरलेली आहे. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरीत पडणार, पण त्याच्या बाजूला आपल्यासारखा बसला होता डोळस. याचं आणि त्याचं फक्त 25 फुटाचं अंतर होतं. बरं आता मला सांगा, यानं त्याच्याकडे पाहिलं. बरं तुमचं काय म्हणणं, यांनी त्याला सांगावं का न सांगावं? त्यांनी याला विचारलं का? मग यांनी का सांगावं? यांनी नाही सांगितलं तरी तो पडणार. तसं तुकोबारा म्हणतात, तुम्ही आम्हाला विचारलं नाही, पण आमच्या दृष्टिकोनातून बुडत हे जन न देखवे येतो कळवळा, हे जन बुडत आहे न देखवे डोळावो. नाही उलट उपसर्ग नाही बरं. आनंद आणि अशी गाणारे असले का गर्दी नाही, फक्त दर्दी पाहिजे. असे 4-5 जरी असले तरी भरपूर झालं. आणि वारकरी जीवन जगणारी माणसं पाहिजे. मला अगदी आनंद वाटतो. आणि वारकरी चाली असल्या की असं मस्त आनंद वाटतो मला, नाही का? नाही तर वारकरी चाली आता राहिल्यात नाही. आता दिंडीत बी सकाळी झोपेतून उठले का, चाल माझ्या गावाला जाऊन साऱ्या गोकुळला फिरू सकाळी. काय आमच्या दिंडीत वाघी होती. वाघे मी लई विचित्र माणूस. एक दिवस त्यांचाच कार्यक्रम ठेवला. ते म्हणजे वाघ मारताना आपल्यानी आहा बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा. आमच्या समोर हे जन बुडतीला चाललेले म्हणून आम्हाला दाखवल्या जात नाही, म्हणून आमची सांगायचं काम आहे. आणि काही गोष्टी विचारल्या तरी, याची दुकान कोणी विचारली तर सांगूच नका. त्याला पाय जायची असलं तर जाय, काय आपल्याला काय हानी होती द्यायची. तरी सुद्धा लोक म्हणले, महाराज काही वेळ घालू नका ना, आम्हाला काही सांगू नका, आमचा काही विश्वास नाही. त्यावेळेस तुकोबार म्हणतात, बरं तुम्हाला सत्संगती नकोच का? म्हणे नाही. बरं मग सुख पाहिजे का? सुख कोणाकोणाला पाहिजे? अहो यातला एकही जीव असा आहे का त्याला सुख नको? कोणीतरी वर हातकारा बरं, मला परवा 3 बेंड झाले पाहिजे म्हणून. दुःख कोणाला नको, सुख सर्वांना पाहिजे. सर्वांनी हातावर केले ना, हा म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे. तुकोबाराचं लक्ष गेलं, का रे सुख मिळण्यासाठी सर्वांनीच वर हात केले, याचा अर्थ सुखाची अनुभूती सर्वांना आहे. मग ते सुख मिळण्यासाठी आम्ही विचारलं म्हणून तुम्ही वर हात केले. बरं आम्ही विचारण्याच्या अगोदर ते सुख मिळण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का?
लोक म्हणले काय सांगावं महाराज, लय प्रयत्न केले हो. म्हणजे काय काय केले, रातची लोकांचे बांध चारले आणि काय केले. म्हणून म्हणले मग तुम्हाला सुख भेटलं का नाही. लोक म्हणले नाही. मग सुखाचे प्रयत्न चालू आहे, पण सुख काही भेटलं नाही. मग सुख नाही का, आणि मग कम भेटलं नाही. आपली वाट चुकलेली, पत्ता चुकलेला आहे. विठाला 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 हे बघा, जिथे जे आहे तिथे तेच मिळणार. जिथे जे आहे तिथे तेच मिळणार. एक जणाला पेढे घ्यायचे, तो बुटावाल्या साताला गेला. पावशेर पेढे द्या. ते म्हणे आधी 2 निबार जोडे घ्या. कुठं काही भेटत असतं का. त्या भोकरदनकडून कीर्तन करून आलो मी, आणि एका गावातून आमची गाडी चालली. ग्रामीण भाग होता. आणि रात्री 2 वाजता एक मावशी ग्रामपंचायतच्या ट्यूब खाली अशी चापत होती. मी म्हणलं मावशी काय पाहती ग. म्हणे सुई. आम्हाला इथं आरली म्हणे. नाही म्हणलं मग. ती म्हणे घरी आरली म्हणे. मग इथं कम पाहते म्हणे. इथं लय उजाडे म्हणे. अरे घरी हरवलेली सुई काय उजेड सापडते का. कुठं काही सापडतं. मी काही विचारत, तुम्ही हा म्हणता बरं, म्हणजे मला जे माहिती नाही ते. पहिले गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे, बरोबर आहे की नाही. तुम्हाला असतील माहिती, नाही ते नसते, नाही का. नाही हा, ते तुमच्या आधीचा काळ आहे. लई दिवसाची गोष्ट नाही ती, आत्ता 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. समजा 30 वर्षे झाली असतील. गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे, आणि त्या घाण्याला एक बैल असायचा, आणि त्या बैलाच्या पाठीमागे एक बैल असायचा. म्हणा हा. त्या बैलाच्या पाठीमाग काय असायचा, माणूस. कशासाठी, त्या बैलाला हाकाय. पण तो अत्यंत हुशार. त्या बैलाच्या पाठीमागे दिवसभर फिरत नव्हता. ते लय हुशार. त्या बैलाच्या मानेवर एक जू, त्या जोला एक लाकडाचं दांडकं, त्याच्या पुढच्या टोकाला एक घासाची पेंडी, मानेवर जू ठेवायचं, आणि ते दांडकं बांधून दिलं. सकाळी 7 वाजता एक ठोका दिला का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय बैल उभा राहत. कोण, बैलाबद्दल बोलतो मी. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बैल काय उभा राहत नाही, आणि त्याला काय पेंडी भेटत. तस सर्व सुखाची आशा जन्म गेला, एकदा गाणारा वाजवण्यासाठी टाळ्या वाजवा. आपण चला घरी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती येते नाही केला, हिंडता दिशाची न पावला, माया व्यक्तीला जीव माझा. जाऊ द्या, ते माझं गणित जरा कच्च आहे, तुमचं बरं आहे ना. तुम्ही म्हणता तुला का मी सापडलो. नाही चालतं, जवळ कोणीतरी पाहिजे. आणि तुम्ही राग मानत नाही म्हणून बरं आहे. परवा एक पोऱ्या गुळ ठेवायला, मी त्याला मला गुळ ठेवू जाण, ते मला जेत उठलं ते म्हणे तू हा गुळ तू चाललो. एका माणसाला 4 मुलं होती, 4, आणि 200 एकर जमीन होती. एका एकाला किती किती येईल, सरळ सरळ 50-50, बरोबर आहे. मी सांगत राहीन, तुम्ही हा म्हणता. आणि एक जणाच्या शेतामध्ये आंब्याचं झाड वाट्याला आलं, आंब्याचं झाड. पण त्या आंब्याला कैऱ्या आल्या बाबा, पण त्या कैऱ्या तो आंबा पाडायला लागला, आणि तो आंबा उतरला. पण त्याच्या शेतात झाड होतं, तिले हुशार होतं. बाकीच्याला काही माहीत नाही आंबा किती कैऱ्या निघल्यात, काही नाही. त्याला कैऱ्या निघाल्या 220. किती, 220. हे लय हुशार होते. याने काय करते, त्यातल्या 100 काढून घेतल्या. खाली किती राहिले, 120. 2 नंबरच्या हातात देऊन टाकले, म्हणजे तुम्ही 3 जण वाटून घ्या. तो त्याचा सख्खा भाऊ आता, त्याने त्यातल्या 7 काढून घेतल्या.
आता किती राहिलंय 60. 2 नंबरच्या हातात देऊन टाकले, तुम्ही 2 जण वाटून घ्या. तो त्याचा सक्का भाऊ, त्यांनी त्यातल्या 40 काढून घेतले. राहिले किती? फक्त 20. अहो आंबे पिकले आणि गल्लीमध्ये विकायला बसले, पण त्या दिवशी आंब्याचे भाव घसरले. 1 रुपयाला 11 आंबे विकायला लागले. पहिल्याकडे किती होते? 100. 11 म्हणा 99. पैसे किती झाले? 9 रुपये आंबा राहिला 1. दुसऱ्याकडे 60. 11 पाचे 55 पैसे झाले. 5 रुपये आंबे राहिले 5. तिसऱ्याकडे 40. 11 3 33 पैसे झाले. 3 रुपये आंबे राहिले 7. शेवटच्याकडे 20. 11 1 11 पैसे झाले. 1 रुपये आंबे राहिले 9. हा म्हणता तुम्ही. बरं, दुसऱ्या दिवशी पुन्हा आंबे विकायला बसले, पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले. 1 रुपयाला 1 आंबा विकायला लागला. पहिल्याकडे आंबे राहिले होते 1. पैसे झाले ते 9 रुपये. 1 रुपयाचे 1 आणि पहिले 9 किती झाले? 10. दुसऱ्याकडे 11 पाचे 55 पैसे झाले ते 5 रुपये आंबे राहिले होते 5. 5 रुपयाचे 5 आणि पहिले 5 किती झाले? 10. तिसऱ्याकडे 11 3 33 पैसे झाले ते 3 रुपये आंबे राहिले होते 7. 7 रुपयाचे 7 आणि पहिले 3 किती झाले? 10. शेवटच्याकडे 11 1 11 पैसे झाले ते 1 रुपये आंबे राहिले होते 9. 9 रुपयाचे 9 पहिले 1 किती झाले? कोणाचा फायदा झाला? कशाचा फायदा राजा? आमचे स्वानंद सुखनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे, नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे, दरात रे, दरात. अशी पक्वती गोड पाहिजे. नाही तर मग आपण काही म्हणायला लागून ते पाखवत्या करतो सुरू, द्या खाना खापाना, द्या खाना खापाना. कसलं सुख म्हणले महाराज. मग आम्हाला जर सुख कळत नाही तर तुम्ही सांगा सुखाचा पत्ता, कशाला वेळ घालता? तर तुकोबारा म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे का? तुम्ही कुठेच जाऊ नका, फक्त माझ्या भगवान परमात्म्याकडे जा. तो एक देव करुण देव करुणी घ्यावा सुख जीवा ते जीवा देव करून मला वावा म्हणा. तुम्हाला सुख पाहिजे का? तुम्ही कुठेही जाऊ नका. सुखरूप पैसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, किंवा सुखा लागी करीची तळमळ करी तू पंढरीची दाया कवे, मग तू अवघाची बरोबरी जन्म जन्मीचे दुःख सुखा लागी करीची तळमळ करी तू दाया कवे, मग तू अवघाची बरोबरी जन्मीचे दुःख सुखा लागी करीची तळमळ सुखा लागी करीची तळमळ
अनुभवाची जन्मजन्मीची दुःख विचाराची, म्हणून तू पंढरीची जाय एक वेळा. म्हणले महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही आम्हाला कुठे जायला सांगता? देवाकडे. आम्हाला चपराशी ओळखीन आणि मोदी साहेबाला भेटायला सांगा राव. डायरेक्ट देव. आता मला सांगा, आत्ता जर इथून देव गेला तर आपल्याला कळणार आहे का? आणि आम्हाला देवाकडे जायला सांगता काय महाराज? अहो आम्हाला तर देव कळलाच नाही, पण वेदा नाही कळला अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. वेद नाही परापचती मध्यम वैखरी, चार वाण्या खुंटल वेद चारी. वेदाला नाही, वेद जाणून गेला. आणि आम्हाला देव कळणार आहे का महाराज? कुठं देवाकडे जायला सांगता? म्हणले मग आम्ही देवाला ओळखू शकत नाही. ठीक आहे म्हणले. तुमचं गाव कोणतं आहे? लाडसांग. नक्की? बर. आणि माझं गाव पैठण समजा. आता तुम्ही तुमचं गाव, तुमची माझी कधी भेट झालेलीच नाही, कधीच नाही. आणि यांनी जर विचारलं तुम्ही वाघमार्गाला ओळखीता, तुम्ही काय म्हणता? ओळखतच नाही, भेटत नाही ना कधी. बरं आता तुम्ही माझी कधी भेट नाही आणि तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. बरं तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही, मी माझं गाव सोडायचं नाही, किती दिवसांनी ओळख होईल? होणारच नाही. मग तुमचा देवाचा परिचय नाही तर मग काय करावं लागेल? आबुला दे का देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा. ते नवीन जीव दुकान एरती माई दुःखाची धनी, एरती माई के दुःखाची दुःखाची दुःखाची. असे गडबड गडबड शब्द म्हणाल त्याला तोताना माणूस पाहिजे. आमची एक माणूस हरिपाठ म्हणतो, देवाची द्वारी एक दिवस माझी गाडी खराब झाली माझी, आणि ज्या गावात कीर्तन होतं त्याला मी फोन केला, म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही, मग माझी गाडी खराब झाली. ते मला काय म्हणे, सुपाऱ्या कशाला घेतो असतो? सुपाऱ्या. अरे म्हणलं गाडी खराब झाली बाबा. मला म्हणे एस टीने ना का फाशी आल्या तुम्हाला? म्हणलं येतोय बाबा, येतो, पण म्हणलं फाटीवर गाडी पाठव. आणि मी गेलो एस टीनं, मला 8:30 वाजले त्या गावात जायला. फाटा सापडा, तो फाटा येड्या बाबडीत. आणि त्यांना मी फोन केला आणि त्यांनी मला गाडी कोणती पाठवली? राजदूत रॉकेलवरली. आणि माणूस पाठला तोताना. ते माझ्याजवळ आला, मला म्हणतो महाराज तुम्हीच? म्हणलं मीच आहे. मला गाडी चालू कर बाबा लवकर, मंडपात लोक येऊन बसले. तो मला काय म्हणतो, मला डबल सीट येत नाही. म्हणलं आता काय म्हणलं मग मी चालवतो तो बाई. मी गाडी चालू केली, तो पाठला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांग, गाडीला फोकसच नाही ना. आणि गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसा ना, थोडा असा निघतो मागं काही दिसा ना. ते म्हणा तुम्ही निष्ठी आणा. जे कामरायत खड्डा आला आणि त्याने केलं सुरू, खंग खंग खंग, गाडी आदळर म्हणतो डा. विठाला 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 करावा विनोद. महाराज महाराज इथं दवाखाना नाही बरं का. ते नाही विना जेव्हा तुम्हाला देवाकडे जायचंय ना. हो
म्हणले तुम्ही देवाला ओळखू शकत नाही. नाही राव म्हणले तुम्ही काही म्हणा महाराज, पण आमचा आणि देवाचा परिचय नाही, काही म्हणा. बरं ठीक आहे, आता तुमचा आणि देवाचा परिचय नाही, मग शेतात समजा तुम्हाला या शेतातून त्या शेतात पाणी न्यायचं, तर आपण कशा नेऊन टाकतो? बादली ना, पाईपलाईन करतो. हां, तुम्ही म्हणता ना असं आड काम बोलतो आम्हाला. या शेतातून त्या शेतात पाणी काय करावं लागतं? पाईपलाईन. मग आपल्याला या शेतातून त्या शेतापर्यंत एकच पाईप भेटतो का? असं इथं मळ्यापाशी पाखरण खाल्लं गज माहिती, एकच पाईप भेटतो का? 20-20, 25-25 फुटाचे काय भेटतात? 30 भेटतात, छड्या भेटतात. मग त्या 2 पाईपाला जॉईंट द्यायला काय लागतं? कपलिंग, सॉकेट, हे की नाही, ते सोल्युशन वगैरे त्याचं बरंचसं मटेरियल लागतं. पण हे प्लॅस्टिकच्या लाईनला लागतं, PVC पाईप असेल तर. आणि लोखंडाची असेल SS तर थ्रेडची, तर त्याला युनियन लागते बघा. युनियन एक शब्द इंग्रजीमध्ये इंग्रजीत शब्द जरी असला तर मराठीत अनुकरण करतो. समजा कंपनीतला मालक आणि कामगार दोघांचा जर झगडा असेल ॲग्रीमेंटवरनं, बोनसवरनं, तर झगडा मिटवण्यासाठी काय लागते? युनियन. तसं हार्डवेअरमध्ये एक पीस भेटतो बघा युनियन नावाचा. ते इकडच्या पाईपाला आपण एकदा बसवलं की त्याला फिरून, ते इकडच्या पाईपाला ज्यावेळेस आपण फिरून बसवतो ते इकडच्या पाईपाला सोडत नाही. म्हणजे 2 पाईपाला एकत्रित आणण्यासाठी काय लागते? युनियन. तसा देव आणि जीव दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्यांना संत म्हणतात. आता जा संताकडे. विठाला 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 म्हणले महाराज आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, आम्ही भोळी माणसं आहे. तुम्ही काय पाहिजे म्हणले? सुख. आम्ही तुमच्या मागे धावलो, तुम्ही म्हणले सुख पाहिजे. हो, कुठे सुख? देवाकडे. आणि देव कुठे म्हणले? संताकडे. महाराज आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू, पण संताकडे देव भेटेल याची काय गॅरंटी आहे? बरं याला काही प्रमाण आहे का? आहे ना. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, संताचे पाय. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, पाय धरावे संताचे उपाय हरीच्या प्राप्तीचा. काय करायचं तुम्ही? हरीचे प्राप्तीचा उपाय म्हणजे संतांचे पाय धरा. म्हणले महाराज हे बघा तरी सुद्धा आम्हाला फसवलं बरं का. म्हणले का? आम्हाला काय पाहिजे? सुख. सुख कुठे? देवाकडे. देव कोणाकडे म्हणतात? संताकडे. बरं संताकडे देव भेटेल हे बरोबर आहे, पण तुम्ही संत आहात म्हणून तुम्ही संतांचं दुकान दाखवलं नाही का? कारण दुसरीकडे देव भेटणार नाही का? तुम्ही संत आहात म्हणून ना. तुकोबारा म्हणतात मी म्हणतो म्हणून. मग कोण म्हणतं? मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.